पूर्ण गावात पाणी पूर्ण नाही, फक्त अर्ध्याच गाव 2 तारखेच्या नंतर गावात नळाला थेंबभर पण पाणी नाही सोडलं. त्याला जर पाणी नसेल तर आपण टँकरनी पाणी पुरवठा केला पाहिजे, पहिल्याचा विषय. नाही नाही, ते तुम्ही पहिलं ते उद्याच्या उद्या मी व्हिडिओला पण सांगतोय, मी सिओला पण बोलवीन आणि तुमचं कोण डेपोटी फेपोटी ऐकलं सगळ्यांनी जर बोलवीन मी. असं आज जर मला जाणवलं तुम्ही कुठेतरी फार्म हाऊसवाल्याला पाणी देत आहे आणि कुठेतरी कंपनीला पाणी देत आहे आणि ग्रामस्थांना पाणी नाही, हे अजिबात चालणार ना. पहिलं ग्रामस्थांना पाणीचं बघा. कशाळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कवठेवाडीमध्ये पाण्यासाठी महिलांना वणवण करण्याची वेळ आली. वाडीत जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी योजना राबवून नळ जोडणी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात आता हे नळ नावाला उरले असल्याची व्यथा आदिवासी महिलांनी व्यक्त केली आहे. वाडीतल्या महिलांच्या डोक्यावर पुन्हा हंडा घेण्याची वेळ आल्यामुळे महिलांनी कशाळे ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश न आल्याने त्यांनी थेट कर्जदाते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याकडे जाऊन आपली व्यथा मांडली आहे. यावर घारे यांनी महिलांचं म्हणणं ऐकून घेत थेट संबंधित अधिकाऱ्यांना फोन केलाय. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांना धारेवर धरत योजना झाली तर महिलांना पाणी का मिळत नाही असा प्रश्न करत जाब विचारलाय. तर उद्यापर्यंत वाडीत पाणी आलं नाही तर आम्ही तुमच्या कार्यालयात येऊन बसू असा इशारा देखील दिला. यासह वाडीतल्या गरीब भगिनींना वेठीस धरू नका, पहिलं पाणी हे ग्रामस्थांना मिळालं पाहिजे, कंपन्यांना वगैरे बाजूला ठेवा, हे चालणार नाही असं कडक शब्दात सांगितल्याने अधिकाऱ्यांची देखील तंतरली. दरम्यान ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिला कर्ज तोडून घरी जाईपर्यंत वाडीत पाणी पुरवठा सुरू झाला असल्याने या महिलांनी देखील घारे यांचे आभार मानलेत. आम्हाला मेन म्हणजे जलजीवन योजनेचं आम्हाला नळ कनेक्शन घरोघरी ते काम पूर्ण झाले. जेमतेम 2022ला काम पूर्ण झाले, पण आता आम्हाला पाणी येत नाही. गेल्या वर्षी यायचा 10 दिवसातनं 1 दिवस, यावर्षी पण तेच झालं. 10 दिवसातनं 1 दिवस पाणी सोडायचं म्हणजे महिन्यातनं जेमतेम 3 दिवस पाणी सोडायचं. आता या 2 महिने झाले म्हणजे जेमतेम फेब्रुवारीच्या 2 तारखेला आम्हाला पाणी सोडलेलं, तो पण पूर्ण गावभर पाणी भेटलं नाही. अर्ध्याच गावात पाणी सोडलं, अर्ध्या गावात पाणी नाही. तिथून नळाला पाणीच नाही आणि विहिरीत पण पाणी नाही. मग आम्ही पाणी आणायचं कुठून? ग्रामपंचायतमध्ये गेलो आम्ही तर ग्रामसेवक बोलतात की ही योजना आम्ही आमच्या ताब्यात अजून घेतली नाही, त्याच्यामुळे आम्ही काय करू शकत नाही. आमचे ग्रामपंचायत जेमतेम 7-8 फेऱ्या झाले, ग्रामसेवक एकच उत्तर देतो की आम्ही ही योजना आमच्या ताब्यात घेतली नाही. जलजीवनचं पाणी कशाळे ते कवठेवाडी, कशाळेमध्ये पाण्याची साठा आहे, टाकी बांधली, तिथून कवठेवाडीला पाणी ट्रान्सफर होते. तो पाणी मधीच आम्हाला डायरेक्ट न देता तिथून 2 रिसॉर्ट आहे, रिसॉर्टला कनेक्शन दिले. त्याच्यामुळे आमच्या गावात पाण्याचा प्रेशर पण एकदम कमी होते. आणि मेन म्हणजे जी मेन लाईन आहे ती चिकन फॅक्टरीवाले तिला एक दिले पाण्याचे. सुधाकर भाऊ साहेबांनी आम्हाला तसं बघितलं तर भरपूर मोठा दिलासा दिलाय की आम्ही तुमचा पाण्याचा प्रश्न 100% पूर्ण करू, 100% तुम्हाला पाणी भेटेल हे करू. त्यांनी पहिल्यांदा ग्रामसेवकला फोन केला, नंतर BDO साहेबांना फोन केला. त्यांच्या फोनवरून असं समजलं की आमचं काम होईल म्हणजे पाणी भेटेल.